Co-powered by टेक्नो। नागपुरात संती गणेशोत्सव मंडळानं यावर्षी रेणुका मातेच्या मंदिराचा देखावा साकारलेला आहे। माहूरगडावर जशा प्रकारे पायऱ्या चढून आपल्याला रेणुका मातेच्या मंदिरात यावं लागतंय तशाच प्रकारच्या पायऱ्या या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहे आणि हे मंदिर हुबेहूब मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। नागपुरातील संती गणेशोत्सव मंडळाचं यावर्षी 67वं वर्ष आहे आणि दरवर्षी वेगळ्या मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारल्या जातात। यावर्षी शक्तिपीठापैकी एक असलेलं रेणुका मातेचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी हुबेहूब साकारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बघा जशा प्रकारे रेणुका मातेचं मंदिर आहे तसंच मंदिर या ठिकाणी मूर्तीही साकारलेली आहे आणि या ठिकाणी जे लोक माहूरगडावर नांदेडला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था जी आहे दर्शनाची करण्यात आलेली आहे। माहूरगडावर ज्या प्रकारे पूजा अर्चना अभिषेक होतो तशाच प्रकारची सुविधा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले पदाधिकारी आहे। सर काय कन्सेप्ट होता तुम्ही काय सांगा? काही नाही, प्रत्येक वेळेस दरवेळेस नवीन एक काहीतरी कुठल्या तरी यांना पोहोचवावं असाच उद्देश हा मंडळाचा असतो आणि दरवेळेस नवीन हे रूप कुठल्या तरी गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना कळावं आणि नागपूरला टोटली म्हणजे यावर्षी काय यावेळेस माहूरचं म्हणजे 3.5 पीठापैकी एक माहूरचं एक मंदिर आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे। खाली गणेशाची भली मोठी मूर्ती आहे, आकर्षक मूर्ती आहे आणि त्यावर 51 पायऱ्या चढून अशा प्रकारे जसं माहूरगडावर आहे तशाच प्रकारे हे आकर्षक आणि सुंदर रेणुका मातेचं मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे। जे संतीच्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येतात त्यांना या ठिकाणी रेणुका मातेचं दर्शनही घेण्याची संधी मिळते आणि ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच म्हणावं लागेल। आकर्षक सजावट नागपुरातील मोठ्या गणेशोत्सव मंडळापैकी एक गणेशोत्सव मंडळ म्हणजे संतीचा गणपती आणि त्या ठिकाणी 67 वर्ष झाले आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आकर्षक असं हे रेणुका मातेचं मंदिर साकारलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।